सुप्रभात मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी सांगते की तुम्ही जो काही डिसिजन घेतलाय तो मी मान्य करते. तर लगेच इकडे सार्थक सांगतो की आम्ही असं डिसिजन घेतलाय की तुमची जी चूक झाली ती आम्ही मान्य करतोय. तर ते ऐकूनच इकडे आनंदीला धक्का बसतो आणि ती बोलते की म्हणजे. तर सार्थक सांगतो की म्हणजे आई बाबा आणि मी असं ठरवलंय की तुमची यामध्ये काहीच चूक नाही आहे. लगेच आनंदी सांगते की पण सर ती मी चिठ्ठी बरोबर लिहिली होती पण मला नाही माहिती ती कोणी बदलली. तर लगेच सार्थक सांगतो की हे सगळं त्या चिठ्ठीमुळं झालं आहे ना. तर मी सांगतो की आता तुम्ही मला खरं खरं सांगायचा प्रयत्न केला होता, पण ती चिठ्ठी कोणी बदलली ते तुम्हालाही नव्हतं माहिती, पण ती चिठ्ठी शलाकाने बदलली होती. तर ते ऐकून इकडे आनंदीला धक्का बसतो. तर इकडे सार्थक सांगतो की पण म्हणून मी हे नाटक केलं. जर मी हे नाटक नसतं केलं तर मी हे शोधून नसतं काढलं की ती चिठ्ठी कोणी बदलली होती, आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत हे नाटक केलं, कारण ते तुमच्यासोबत अबोलात ठेवायचं होतं. पण तुम्हाला याचा खूप त्रास झाला ना, मी तुमच्यासोबत बोललो नाही म्हणून. आणि सॉरी की मी तुमच्यावर खूप रागवलो, ओरडलो, तुम्हाला त्याचा खूप त्रास झाला मला माहिती आहे. तर लगेच आनंदी सांगते की तुम्ही नका सॉरी बोलू, मी सॉरी बोलते, कारण एवढी मोठी माझ्या भूतकाळातली गोष्ट मी तुम्हाला ही आत्ता सांगायला नव्हती हवी, मी तुम्हाला ती आधीच सांगायला हवी होती. तर लगेच सार्थक सांगतो की तुमची तर चूक झाली होती, मला तुमचा खूप राग आला होता आनंदी तेव्हा, पण ना आतमधून मी खूप हर्ट झालो होतो. मला फक्त एवढ्या दोनच गोष्टी आठवत होत्या की तुम्ही मला सांगितलं नाही, कारण एक तर तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे आणि दुसरा की तुम्ही मला आपलं मानत नाही. तर लगेच आनंदी सांगते की नाही सार्थक सर, असं काहीच नाही आहे. लगेच आनंदी सांगते की सार्थक सर, जर मी तुम्हाला तो आधीचा माझा भूतकाळ सांगितला असताना तर मला असं वाटत होतं की आपला संसार हा नीट चालेल का नाही, म्हणून मी तुम्हाला याचं काहीच नाही सांगितलं. तर लगेच इकडे सार्थक सांगतो की म्हणून तुम्ही आधीच्यासारखंच तुम्हालाच त्रास होत राहिला, तरी पण तुम्ही एवढं सगळं काही होऊनही तुम्ही खंबीरपणे उभा आहात. त्याच इकडे सार्थक हा सांगतो काय प्राऊड ऑफ यू आनंदी. तर लगेच आनंदी सांगते की आय लव्ह यू सर. ते ऐकूनच इकडे सार्थक हसत असतो आणि तिच्या प्रेमात पडलेला असतो. इकडे दोघेही मिठी मारतात आणि आतमध्ये येतात. तर लगेच इकडे सुद्धा ही आनंदीला बोलवते आणि म्हणते की हे सगळं आधी नशिबाने आणि दुर्दैवाने परत हे तसंच झालं आनंदी, सॉरी. तर लगेच इकडे आनंदी ही बोलते की काय बोलताय आई तुम्ही. तर लगेच इकडे आकांक्षा बोलते की सॉरी वहिनी, तू सगळं खरं सांगायचा प्रयत्न केला होता, पण शलाकाने चिठ्ठी बदलली. तर लगेच इकडे अरविंदजी सांगतात की मी तुला सांगितलं होतं ना बाळा की जे तू खंबीरपणेच उभा राहा, जर ते खरं असेल तर मग ते तुझ्याच बाजूनी असतं बाळा, म्हणून बघ आत्ताही तेच झालं. लगेच इकडे सुद्धा सांगते की आता जसा तुझा नवरा पाठीशी आहे ना, तसंच आता तुझं हे सासर पण खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे, म्हणून तू काहीच काळजी नको करू बाळा. आणि आता ह्या घरात कुणीच तुझं पास्ट काढणार नाही, आणि यापुढे ना आता असं समज की तुमच्या दोघांचा नवीन संसारच सुरू झाला आहे ते. तर लगेच ते ऐकून इकडे आनंदी सुद्धाला मिठी मारते. तर इकडे शलाकाही रडत असते आणि ती बोलते की मला तू सगळ्यांपुढे का मारलं. तर लगेच वृंदा सांगते की अगं जर तुला मारलं नसतं ना तर विश्वास नसता आला गं, कारण बघ जर सक्सेसफुल आपला प्लॅन झाला असतं सगळं क्रेडिट तुला हवं होतं, पण तो फ्लॉप झाला ना, मग फक्त तुझ्यावरच खापर फुटलं. जर आपल्या सगळ्यांवर फुटलं असतं ना तर नशीब की आपण आता घरात आहो, नाही तर पुढच्या वेळेस ना ते पण नसतो आपण. लगेच इकडे आता सुद्धा सांगते की आता तुझी खूप फसवणूक झाली, आता त्याच्यामुळे तुला परत ते बनवावं लागेल, म्हणजे तुला सकाळी उठून एक छोटंसं नाटक करावं लागेल, म्हणजे मी तुला मारणार आणि तू थोडं रडायचं. तर लगेच इकडे शलाकालाही आनंद होतो. तर इकडे अण्णा हे सगळ्यांना हॉलमध्ये बोलावतात आणि त्यांना सांगतात की मला आत्ताच सार्थक सरांचा कॉल आला होता आणि ते बोलले की आता सगळं ठीक झालं आहे म्हणून, आणि सगळं आता एक सुरळीत चालू झाले परत एक पहिल्यासारखं. तर ते ऐकूनच इकडे मालती सांगते की मी आत्ताच देवळात जाऊन आले, ते पण म्हणाले तुमचे आत्ता चांगले दिवस सुरू झालेत म्हणून. तर ते ऐकून इकडे मनोज सांगतो की फक्त आनंदीचेच दिवस चांगले झालेत की दुसऱ्यांचे वाईटही सुरू झालेत वाटतं. लगेच ते ऐकून इकडे अण्णा सांगतात तू असं काय बोलतो, अरे आनंदीचा तिचा संसार, तिचे खूप प्रॉब्लेम्स आहे तिच्या लाईफमध्ये, ती जर आनंदी राहिले तरच आमचा तिच्यामध्ये आनंद होईल ना. तर लगेच इकडे मनोज सांगतो की तुमचं पण बरोबर आहे, इकडे तुमच्या पोराचं काय होईल ते तुम्हालाही माहिती नाही, तुम्ही मुलाचाच बघा. तर लगेच इकडे मालती सांगते की तुम्ही असं नका बोलू, कारण ना तुझं पण प्रमोशन आलंयच ना बाळा. तर लगेच इकडे मनोज सांगतो की पण ही येणार आहे का माझ्यासोबत. तर लगेच लीना सांगते की मी तर येणारच आहे, पण एवढं का तुम्ही चिडताय. तर लगेच मनोज सांगतो की ते जर समजा प्रमोशन भेटलंच तर राजस्थानला जावं लागणार, येशील का तू. तर लगेच इकडे मालती सांगते की हो येईल ती. तर लगेच इकडे ते बोलून मनोज हा तिथनं निघून जातो. तर इकडे लगेच सकाळी ही
आनंदी तिचं आवरत असते तर लगेच मागून तिथे सार्थक येतो आणि तो बोलतो की दॅट्स अ गुड मॉर्निंग. तर लगेच इकडे आनंदीसुद्धा गुड मॉर्निंग बोलते. तर लगेच इकडे मागून सार्थक हा तिला मिठी मारतो आणि बोलतो की का तुम्ही मला पहिल्यांदा ना हे सर बंद करा. तर लगेच इकडे आनंदी बोलते की अहो कोणीतरी येईल तर बघेल आपल्याला. तर लगेच इकडे सार्थक सांगतो की येऊ देत, कोणी नाही येणार, जरी आलं तरी बघू देत, काय होतं, आपण नवरा बायकोच आहोत. तर लगेच इकडे आनंदी बोलते की तरी सोडा सर, सार्थक सर. तर लगेच इकडे सार्थक सांगतो की तुम्ही सर पहिल्यांदा बोलणं बंद करा, एकतर आहो बोला नाही तर माझं नावाने हाक मारा. तर लगेच इकडे आनंदी याहो बोलते. तर परत एकदा हसत इकडे सार्थक बोलतो की अजून एकदा बोला. तर लगेच इकडे आनंदी सांगते की आहो प्लीज मला सोडा. तर लगेच ते ऐकून इकडे सार्थक हा खुश होतो. तर लगेच इकडे सार्थक हा सांगतो तुम्ही मला काल आय लव्ह यू बोललेत, तर मग आता तुम्हाला पुढची स्टेप नाही माहिती का. तर लगेच आनंदी बोलते की काय हवं आहे तुम्हाला. तर सार्थक सांगतो की मला ते बटाट्याचं काय असतं. तर लगेच इकडे आनंदी सांगतो की बटाट्याचं किस. तर लगेच सार्थक सांगतो की हो तेच हवं आहे मला, पण बटाट्याचं नाही हवं आहे. तर ते ऐकूनच इकडे सार्थक हा तिला गोल फिरवतो. तर आनंदी इकडे लाजत असते. तर लगेच आनंदी सांगते की तुम्ही काय करताय सार्थक सर. तर लगेच इकडे सार्थक सांगतो काय म्हणजे, मी तर माझ्या नवऱ्याचाच हक्क पाळतोय ना, मग तेच मी करतोय. तर लगेच इकडे ते ऐकून सार्थक हा तिच्या जवळ जाणारच तेवढ्यातच ती बोलते की आई आल्या. तर तेवढ्यातच ती पळून जाते. तर ती गेल्यानंतर इकडे हरवलेला असतं तिच्या प्रेमात सार्थक आणि हसत असतो. तर लगेच इकडे दुसऱ्या दिवशी वृंदा ही शलाकाला तिची बॅग घेऊन बाहेर फेकून देते. तर आणि बोलते की तुला आता ह्या घरात तुझी जागा राहिलेली नाही आहे, तू निघून जा आता. तर लगेच शलाका सांगते का करते तुम्ही, प्लीज आई मला माफ करा. तर लगेच वृंदा सांगते की नाही तू इथनं निघून जा. तर लगेच आकांक्षा सांगते की काय करते काकू तू. तर लगेच वृंदा सांगते तू गप्प बस, यामध्ये तू पडू नको. तर लगेच ती केदारलाही बोलते की तुम्ही पण बाहेर जावा, जर तुमची बायको ती इथं नाही आहे तर मग तुम्ही पण इथे बसून तरी काय करतात, निघा इथनं. तर लगेच इकडे अरविंदजी बोलतात की अगं वृंदा काय करते तू, तुला काही समजतं का. आपल्या घरच्या सदस्यांनी जर काही चूक केली तर ती अशी तिला शिक्षा द्यायची, काही का लगेच घराबाहेर काढायचं. तर लगेच ते ऐकून वृंदा सांगते की जर आपण चूक केलेली असती तरी पण ती जर माफ नाही ना केली तर त्याला असंच घराबाहेर काढावं लागतं. अरविंदजी प्लीज तुम्ही काही बोलू नका. तर लगेच ते ऐकून तिथे सार्थक येतून तो बोलतो की बास करा हा तमाशा, काही होणार नाही आहे कारण हे आधीच घडून गेले. तर लगेच ते ऐकून इकडे वृंदा सांगते की नाही सार्थक, जे तुझ्या आयुष्यात तिने केलं आहे ना, आणि तू जरी सुधाचा मुलगा असला ना तरी मी तुला माझ्या एक मुलासारखं जपले, म्हणून ना तुझ्या संसारात अशी आड पडली ना तर मी ते कोणालाच खपून नाही देणार, मग जर ती माझी पोटची मुलगी असली तरी देखील. तर लगेच सार्थक सांगतो की बास कर आता हे सगळं नाटक, कारण ना हे आधीपासूनच सगळं झालंय, म्हणून तू काही बोलू नको. लगेच इकडे वृंदा सांगते की नाही सार्थक, मी तुझा शब्दही मोडू नाही शकत, पण जोपर्यंत इकडे आनंदी ह्या शलाकाला माफ नाही करत तोपर्यंत ही इथे राहणार नाही. तर लगेच इकडे आनंदी तिच्याकडे जाते आणि बोलते की वृंदा काकू आमचा कोणावरच राग नाही आहे, फक्त जे झालं ना ते चांगलंच झालं, कारण ना त्यामुळे अजून आमचं सार्थक सरांचं माझं नाटक घट्ट झालं आहे आणि आकांक्षाला पण माझ्यावर परत आता आधीसारखा भरोसा आला आहे आणि बाबांनी पण खूप विश्वास दाखवला माझ्यावर, आईनी पण मला सून म्हणून स्वीकार केला आणि माझ्यावर खरंच कोणावर राग नाही आहे. तुम्ही आता म्हणून असं प्लीज करू नका काही, आणि मी माफ केलं तुम्हाला शलाकाताई, आणि शलाकाताई तुम्ही या घरच्या मुली आहात म्हणून मी तुम्हाला काही बोललेली नाही आणि बोलणारही नाही. तर इकडे दुसऱ्या दिवशी सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. तर इकडे आनंदी किचनमध्ये असते. तर लगेच तो गुलछंद फेकून सार्थक तिच्याकडे फेकतो, पण ते त्यांच्या मोलकरीणमध्ये लागतं. तर लगेच मोलकरीण बोलते ही कोणी फेकलं. तर लगेच इकडे सार्थक हा डोक्याला हात लावतो. तर लगेच दुसरीकडे आकांक्षाचा हा बॉयफ्रेंड सांगतो की अरे तू तिला बाहेर तरी फिरून जा ना, कुठेतरी ने आणि बाईकवर ने तिला. तर लगेच ते ऐकून इकडे सार्थक हा खुश होतो. तर लगेच सगळे जेवत असतात. तर लगेच इकडे सुधा सांगते की हे दोघं कुठे गेलेत. तर लगेच शलाका सांगते का गं ते फिरायला गेलेत दोघं, आणि आनंदीने जीन्स टॉप घातलाय माहिती आहे का. तर लगेच ते ऐकून वृंदा सांगते आता आपली काय लाज राहील सांग बरं, तूच जीन्स टॉप आणि तेही बाईकवर कसं दिसतं ते. तर लगेच इकडे ते ऐकून सुधा सांगते की काही लाज वाटते का आनंदीला, आता आपल्या सगळ्या दुनियेत आपली इकडे बदनामी होईल. तर लगेच ते ऐकून इकडे दोघींनाही आनंद होतो. तर लगेच इकडे सुधा सांगते की मी असं कधी बोलेन, तुम्हाला असं वाटलं होतं ना, पण असं नाही आहे. तर मित्रांनो, का खरंच इकडे सुद्धा ही बदलली आहे, काय वाटतंय तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि आजचा भाग कसा वाटला ते आपल्या कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.